ओम नमः शिवाय. साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत. 21 ऑक्टोबर 2025 मंगळवारी लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त आहे. तर या दिवशी माता लक्ष्मीचे पूजन केले जाते. दिवाळीतील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लक्ष्मी पूजन होय. नरकासुराचा वध हा नरक चतुर्दशी दिवशी झाला. नरकासुराने माता लक्ष्मीला बंदी केले होते, कारण त्याची अशी इच्छा होती की पूर्ण विश्वात माता लक्ष्मी फक्त त्याच्याकडेच असावी. भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध केल्यानंतर माता लक्ष्मीला त्याच्या बंदीतून मुक्त केले व माता पार्वतीने संपूर्ण पृथ्वीवर ऐश्वर्य व लक्ष्मी परत यावी यासाठी माता लक्ष्मीचे पूजन केले. तेव्हापासूनच माता लक्ष्मीची पूजा नरक चतुर्दशीच्या रात्री करण्याचे विधान आले. माता लक्ष्मीने हा वर दिला की नरक चतुर्दशीच्या रात्री जे कोणी माता महालक्ष्मीची पूजा करतील त्यांच्यावर माता महालक्ष्मीची कृपा सदैव राहील. म्हणूनच आपण महालक्ष्मीची पूजा ही नरक चतुर्दशीच्या रात्री करतो. तर ही पूजा करण्यासाठी माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवायचा आहे. पूजेची जागा स्वच्छ करून त्यावर पाट किंवा चौरंग ठेवावा. स्वच्छ वस्त्र अंथरावे. गणपतीची स्थापना करावी. त्यानंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची स्थापना करावी. कुबेर देवाची स्थापना करावी. श्रीयंत्र आणि कुबेर यंत्राची देखील स्थापना करावी. या सर्वांचे पंचोपचार पूजन करावे. गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य अशी पूजा करावी. माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर माता लक्ष्मी समोर धने, मीठ, बत्तासे, फळे आणि मिठाई ठेवावी. अशा प्रकारे या सर्व गोष्टी देवी समोर ठेवाव्यात. त्याचबरोबर घरातील तिजोरीतील पैसे, सोने, चांदी, कवड्या, स्फटिकाची माळ, कमळगठ्ठ्याची माळ या वस्तू देखील पूजेत ठेवाव्यात. भगवान श्री गणेशाची, माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची, कुबेराची पूजा झाल्यानंतर श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करावे. ओम लक्ष्मी देवे नमः किंवा श्री सुक्ताच्या ऋचांनी कुंकुमार्चन करावे. त्याचबरोबर या दिवशी कमळगठ्ठ्याने हवन देखील करावे. माता लक्ष्मीची पूजा झाल्यानंतर स्तोत्रपठण करावी. आसनावर बसून कमळगठ्ठ्याच्या माळेने किंवा स्फटिकाच्या माळेने ओम श्रीम नमः या मंत्राचा जप करावा. त्याचबरोबर अष्टलक्ष्मी स्तोत्र, कनकधारा स्तोत्र, श्री सुक्तम, व्यंकटेश स्तोत्रम, ललिता सहस्त्रनाम, विष्णू सहस्त्रनाम आणि कुबेर मंत्र, अष्टलक्ष्मी कुबेर मंत्र या मंत्रांचा जप करावा. माता महालक्ष्मीचा मंत्र आहे ओम श्रीम नमः. हा कमळगठ्ठ्याच्या किंवा स्फटिकाच्या माळेने करावा. त्यानंतर कुबेर देवांचा मंत्र आहे ओम श्रीम ह्रीम क्लीम श्रीम ह्रीम वित्तेश्वराय नमः. त्यानंतर अष्टलक्ष्मी कुबेर मंत्र आहे ओम ह्रीम श्रीम क्लीम श्रीम कुबेराय अष्टलक्ष्मी मम गृहे धनम पुरय पुरय नमः. अशा प्रकारे या स्तोत्रांचे आणि मंत्रांचे पठण झाल्यानंतर माता महालक्ष्मीला व प्रभू विष्णूंना प्रार्थना करावी व ही महालक्ष्मीची पूजा संपूर्ण करावी. तर ह्याची झालेली साधना मी स्वामींचरणी अर्पण करते. ओम परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. ओम नमः शिवाय.